नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंडिया पोस्ट 2026ची मोठी भरती जाहीर झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडिया पोस्ट 2026 वॅकन्सीची संपूर्ण माहिती. अर्ज कोण करू शकतो, शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज फी किती आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टेप बाय स्टेप कसा करायचा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, इंडिया पोस्ट अंतर्गत ही विविध पदांसाठी निघालेली भरती आहे. यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक या पदांचा समावेश आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर तुमची 10वी झालेली असली पाहिजे आणि संगणकाचे ज्ञान तुम्हाला पाहिजे. वयाची अट यासाठी 16 फेब्रुवारी 2026 रोजी तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे आणि 40 वर्षापेक्षा कमी पाहिजे. जनरल, OBC आणि EWS यांना 100 रुपये फी आहे. SC, ST, PWD आणि महिला यांना 1ही रुपया भरण्याची गरज नाही आहे. चला तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघूयात. मित्रांनो, अर्ज भरताना कुठलीही चूक करू नका. नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भर आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर सुरू करूयात. मला या वेबसाईटवरती यायचे आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर उजव्या साईडला खाली स्क्रोल केल्यानंतर क्लिक हिअर टू रजिस्टर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाली न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि अचूक ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे OTP आल्यानंतर तुम्हाला OTPच्या बॉक्समध्ये भरायचा आहे. OTP आल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण बघू शकता दोन्ही OTP या ठिकाणी व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट नेम या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं संपूर्ण नाव हे जसं तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती नाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही मेल आहात, फिमेल आहात ते सिलेक्ट करायचं आहे. येथे तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा प्रवर्ग कुठला आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही अदर अनरिझर्वमध्ये येत आहे, OBCमध्ये येत आहे, SCमध्ये येत आहे, STमध्ये येत आहे की EWSमध्ये येत आहे हे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे असा मेसेज तुमच्या समोर येईल, त्याला ओके करा. त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ईमेलवरती आणि मोबाईल नंबरवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर प्रोसीड टू लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर युजर ID या ठिकाणी तुम्हाला तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला मॅसेजमध्ये आलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो OTP तुम्हाला आलेला आहे तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झालेलं आहे. आता तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बटन दिसेल अप्लाय म्हणून, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट नोटिफिकेशन बघा या ठिकाणी दिसते सिलेक्ट नोटिफिकेशन. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ग्रामीण डाक सेवक हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला यापुढे पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, पोस्ट प्रेफरन्स, अपलोड फोटो आणि सिग्नेचर अशा प्रकारची माहिती विचारल्या जाईल. पर्सनल डिटेलमध्ये ऑलरेडी तुमची माहिती काही येथे भरलेली येणार आहे, कारण रजिस्ट्रेशन करतेवेळी जी तुम्ही माहिती भरलेली आहे ती माहिती ऑलरेडी येथे भरलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस या ठिकाणी तुम्ही मॅरिड आहात, विधवा आहात किंवा तुमचा डायव्हॉर्स झालेला असेल किंवा तुम्ही सिंगल आहात हे तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल.
त्यानंतर PWBD म्हणजे तुम्ही अपंग आहात का, या ठिकाणी तुम्हाला येस नो हा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही अपंग असाल तर येस सिलेक्ट करा आणि नसाल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस म्हणजे तुम्ही कुठे नोकरी करत आहात का, त्या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणची तुमच्याकडे NOC आहे का, त्या ठिकाणची NOC असेल तर येस सिलेक्ट करायचं आणि जर तुम्ही नोकरीवर नसाल तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, या ठिकाणी जिथे तुम्ही सध्या राहतात त्या ठिकाणचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर पिन कोड विचारलेला आहे, सिटी विचारलेली आहे, स्टेट विचारलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट विचारलेलं आहे. इथे तुमचा जो पिन कोड असेल तो टाकायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर वरचा ॲड्रेस हा जशाच तसा खाली कॉपी होऊन जाईल. तुम्हाला सेपरेटली टाकायची गरज नाही पडणार. पिन कोड टाकल्यानंतर आपोआप तुमची सिटी, तुमचं स्टेट आणि तुमचं डिस्ट्रिक्ट इथे येऊन जाईल. माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स विचारलेले आहे, जसे की सिलेक्ट SSC स्टडी सर्कल. तुमचं सर्कल कोणतं आहे या ठिकाणी ते सर्कल तुमचं निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं 10वी कोणत्या वर्षी कंप्लीट झालेले ते वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं कोणतं बोर्ड होतं ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर SSC मेमो नंबर. भरपूर जणांना हा प्रश्न पडलेला आहे की SSC मेमो नंबर म्हणजे या ठिकाणी कुठली माहिती फिलअप करायची. तर बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की SSC मेमोमध्ये SSC सर्टिफिकेट नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर किंवा हॉल तिकीट नंबर या 4पैकी एक कुठलीही माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर प्रत्येक विषयाचे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स विचारलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक विषय निवडून या ठिकाणी त्याचे स्वतंत्रपणे मार्क्स भरायचे आहेत. जसे की यामध्ये मी विषय निवडतो आहे, माझ्या मार्कशीटवरती सेकंड लँग्वेज हिंदी म्हणून आहे, तर मी या ठिकाणी हिंदी निवडलेली आहे. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जी फर्स्ट लँग्वेज असेल ती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर जी थर्ड लँग्वेज असेल तुमच्या मार्कशीटवरती ती थर्ड लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. आणि जो 6वा विषय असेल तुमच्या मार्कशीटवरती तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. प्रत्येक विषयाचे मार्क्स या ठिकाणी 100पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते प्रत्येक टाकायचे आहे. त्यानंतर हॅव यू स्टडीड एनी ॲडिशनल लँग्वेज अदर दॅन वन मेन्शन अबाव. तुम्ही वरील निवडलेल्या भाषांव्यतिरिक्त अजून कोणती भाषा शिकले आहात का ते या ठिकाणी येस नो करायचं आहे. माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता तुम्हाला पोस्ट प्रिफरन्स द्यायचा आहे. मित्रांनो, प्रिफरन्स द्यायच्या वेळेस अशी काळजी घ्या की संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर तुमच्या कॅटेगरीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा शिल्लक आहेत त्या ठिकाणचा फर्स्ट, सेकंड, थर्ड या क्रमाने प्रिफरन्स द्या. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुमच्या जात प्रवर्गाच्या जागा असतील त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी सर्कल सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये एवढे डिव्हिजन आहेत, तर ज्या ठिकाणी तुमच्या जात प्रवर्गाच्या जागा असतील त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी या ठिकाणी प्रिफरन्स ऑर्डर द्यायची आहे. प्रत्येकासाठी या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे. जसे तुम्ही प्रिफरन्स द्याल तशी तुमची या ठिकाणी खाली लिस्ट तयार होऊन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. आता तुम्हाला फोटो आणि तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं आहे. तर मी आता या ठिकाणी माझा फोटो सिलेक्ट करतो. या ठिकाणी माझा फोटो सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर मी सिग्नेचर या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेली आहे. आता तुम्हाला आय कन्फर्म या बटनावरती क्लिक करून
प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमची सगळी माहिती बरोबर आहे की चूक आहे ते या ठिकाणी चेक करायचं आहे. जर तुमची काही माहिती चुकली असेल तर एडिट ॲप्लिकेशन या बटनवरती क्लिक करून तुम्हाला ते माहिती बरोबर करून घ्यायची आहे. जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर सबमिट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला माहितीमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही आहे, त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरा. चला तर मी आता यस सबमिट या बटनावरती क्लिक करतो. फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला ऑनलाईन केलेल्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड बटन दिसत आहे. डॅशबोर्ड बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर माय ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. राईट साईडला थोडं स्क्रोल केल्यानंतर आपल्या फॉर्मचं स्टेटस सबमिटेड म्हणून दिसत आहे आणि आपल्याला आता फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी डाउनलोड प्रिंट या बटनावरती क्लिक करतो. तर आपण बघू शकता आपला डाउनलोड या ठिकाणी झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंट काढू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. अशाच प्रकारचा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता.